मित्रांनो, सध्या भारतात क्रिकेटचा वार जोरदार होत आहे. मग ते WPL असू द्या, अंडर-19 वर्ल्ड कप असू द्या किंवा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप समजलं जाणारं ISPL असू द्या. गेल्या 2 दिवसात एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 फायनलची मेजबानी क्रिकेट प्रेमींना चाकायला मिळाली. आणि त्याच तिन्ही फायनलचे थोडक्यात विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कोण विजेते झालं, कोण फायनल मध्ये चमकलं, कोण कार जिंकलं, सगळं आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, गुरुवारी पहिली फायनल झाली, ती म्हणजे टाटा WPL ची. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटलच्या पोरींमध्ये रोमांचक असे झालेल्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी घेतली. पण दिल्लीच्या ओपनरने धमाका चालू केला आणि स्मृतीचा निर्णय कुठेतरी चुकलाय असं वाटू लागलं. दिल्लीच्या सगळ्याच प्लेयर्सला सूर बसला. ली 37, शेफाली 20, लॉरा उल्फाट 44, जेमी 57 आणि शिनेल हेनरीच्या नाबाद 15 चेंडूत 35 धावांच्या जोरावर दिल्लीने 203 धावांचा डोंगर उभा केला. आणि दिल्ली आज मागच्या 3 सीझनची कसर भरून काढते असं वाटू लागलं. आरसीबीची सुरुवात पण खराबच झाली. ग्रेस हॅरिस स्वस्तात परतली आणि आरसीबीच्या फॅनच्या छातीचा टोका चुकायला सुरुवात झाली. पण दुसऱ्या बाजूला उभी होती द अनडिस्प्युटेड क्वीन ऑफ आरसीबी, स्मृती मानधना, आणि तिच्या जोडीला होती जॉर्जिया वॉल. या दोघी पोरींनी असा काय चौकार षटकारांचा धुमाकूळ घातला की आरसीबी 17-18 ओव्हर मध्येच मैदान मारताय असं वाटू लागलं. पण हे क्रिकेट आहे मित्रांनो. दोघी आऊट झाल्या आणि सामना परत फिरला. सोबत 6 सिटिंग मशीन रिचा घोष पण स्वस्तात परतली. पण आज दिवस आरसीबीचाच होता. राधा यादव आली सोबत होती पहिल्या मॅचची हिरोईन नडिनी डिकलाल, आणि ओव्हर होती शेवटची. धावा हवे होत्या 10. राधाने कव्हरच्या डोक्यावरून 2 सुंदर चौकार मारले आणि सुरू झाला जल्लोष, तो म्हणजे दुसऱ्या ट्रॉफीचा. मित्रांनो, नशीब पण काय असतं ना. ज्या आरसीबीला 15-16 वर्ष फक्त ट्रोलिंगच ऐकावं लागलं, त्या आरसीबीने गेल्या 3 वर्षात 3 ट्रॉफी जिंकल्या. म्हणून मित्रांनो, प्रयत्न करत राहा, एक दिवस नक्की तुमचा येईल. फायनलची प्लेअर ऑफ द मॅच राहिली स्मृती मंदाना आणि WPL ची प्लेअर ऑफ द सिरीज राहिली न्यूझीलंडची सोफी डिवाइन. WPL नंतर मित्रांनो, आता वळूया अंडर-19 वर्ल्ड कप कडे. म्हणजे जिथं चिखलाच्या गोळ्यांना सुंदर भांड्याचा आकार दिला जातो तिथं. सामना होता तो भारत विरुद्ध इंग्लंड. लागानच म्हणा थोडक्यात. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि महत्वाच्या सामन्यात तो गरजेचा पण होता. सेमीफायनलचा शतकवीर एरॉन जॉर्ज जरी स्वस्तात परतला तरी दुसऱ्या बाजूला उभा होता भारताचा हुकमी एक्का वैभव सूर्यवंशी. 14-15 वर्षाच्या या पोराने जे का चौकार षटकारांचे तुफान आणले त्यात इंग्लंडचा संघ निम्मा बिथरून गेला. आपल्या 175 धावांच्या खेळीत वैभवने 15 चौकार आणि 15 षटकार ठोकले आणि चेंडू होते फक्त 80. त्याला चांगली साथ दिली ती कॅप्टन आयुष म्हात्रे आणि विकेटकीपर अभिज्ञान कुंदून. भारताच्या 411 धावांच्या आव्हानापुढे इंग्लंडची सुरुवात तर चांगली झाली, पण स्कोअरबोर्डचा प्रेशर आणि कमी अनुभव कुठंतरी मात देऊन गेला. कॅलेब फॉकनरने एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, पण सामना जिंकला भारताने, तो पण 100 धावांनी. आणि मग सुरू झाला जल्लोष, तो 6व्यांदा विश्वविजेता बनण्याचा. सामनावीर तसेच मालिकावीराचा किताब पटकावला तो अर्थातच वैभव सूर्यवंशीने. आणि मी लवकरच भारताच्या मेन टीम मध्ये पण दिसेल असा इशाराच देऊन टाकला. या विजयाचा जल्लोष कुठेतरी संपतोय, तोच अजून एक फायनलचा निकाल वाट पाहत होता. फायनल होता ISPLचा, म्हणजेच टेनिस क्रिकेट विश्वाचा वर्ल्ड कपचा. संघ होते चेन्नई सिंगम विरुद्ध टायगर्स ऑफ कोलकाता. एका बाजूला होते केतन म्हात्रे, जगत सरकार, कृष्णा सातपुते आणि बबलू पाटील सारखे मातब्बर. तर दुसऱ्या बाजूला होते सरोज प्रामाणिक, भावेश पवार, किरण पवार आणि कृष्णा गवळी सारखे धुरंधर. मित्रांनो, ISPL कितीतरी टेनिस क्रिकेटरला जीवनदान देणारी स्पर्धा. टेनिस क्रिकेट पण प्रोफेशनल लेवलला खेळलं जाऊ शकतं याची प्रचिती देणारी ही स्पर्धा आली आणि कितीतरी खेळाडूंचं नशीबच बदलून गेली. एकेकाळी 5,000 रुपये बॅट बॉल आणायला नसणाऱ्या या खेळाडूंना आता लाखोंची बोली लागू लागली. आणि जगाचा पण टेनिस क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. यावर आपण नंतर सविस्तर व्हिडिओ बनवूयाच. परत मुद्द्यावर येऊ. चेन्नई सिंगमने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली केली. पायकरमॅन केतन म्हात्रेने 16 चेंडूत 30 धावा ठोकल्या आणि जाता जाता षटकार किंग बबलू पाटीलने धप्पा दिला आणि चेन्नईचा स्कोअर झाला 7-103. कोलकात्याने सावध सुरुवात करण्याच्या नादात सामना स्लोड केला आणि तिथंच त्यांचा प्लॅनिंग फसला.
नंतर कोणत्याच फलंदाजाला सुर्ग बसला नाही. जाता जाता आरिश खानने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सामना जिंकला ते चेन्नई सिंगमच्या वाघांनी 29 धावांनी. मित्रांनो, या स्पर्धेचं मेन आकर्षण होतं ते म्हणजे लाल कलरची चमकणारी पोर्शे कार कोण जिंकणार याची जोरदार चर्चा चालू होती. रेसमध्ये 2 नावे टॉपला होती, ती म्हणजे जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक. बाजी मारली ती जगत सरकारने. पोर्शे कार जिंकल्यावर एका टेनिस क्रिकेटरच्या डोळ्यातला जो आनंद होता तो पाहण्यासारखा होता. जणू काही स्वप्नच आहे असं त्याला वाटत होतं. तर असा होता मित्रांनो 2 दिवसातल्या 3 फायनलचा धमाका. तुम्हाला कोणती फायनल सगळ्यात जास्त आवडली कमेंट मध्ये नक्की सांगा. टेनिस क्रिकेट मधला तुमचा आवडता खेळाडू कोण आहे हे पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायला आवडेल हे पण नक्की सांगा. आणि तोपर्यंत पाहत राहा स्पोर्ट्स विथ मिस्टर जय. धन्यवाद.